महत्वाचे काय बघू पठार भारतातील महत्वाचे पठार यापैकी पहिलं पठार आहे बुंदेलखंड, नंतर बाघेलखंड, नंतर आहे माळवा, नंतर छोटा नागपूर पठार, नंतर महाराष्ट्र पठार, नंतर दंडकारण्य पठार, नंतर कर्नाटक पठार, नंतर तेलंगणा पठार, आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा पसरलेला आहे. नंतर अति पूर्वेकडे पठार म्हणलं कोणतं शिलांग पठार. बघा हे महाराष्ट्रातील एवढे पठार आहे महत्वाचे. आता त्या पठारामध्ये बघा तुम्हाला प्रश्न कशा विचारते, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, नाहीतर मग काय विचारते पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम लावा, पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम लावा किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. तर बघा आता उत्तरेकडून जर आपल्याला दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे तर उत्तर दक्षिण क्रम. बघा मग पहिला आहे कोणतं बुंदेलखंड, दुसरं माळवा पठार, तिसरं बाघेलखंड, चौथं छोटा नागपूर पठार, नंतर पाचवं महाराष्ट्र, सहावं दंडकारण्य पठार, सातवं तेलंगणा, आठवं कर्नाटक. आणि हे लक्षात घेण्यासाठी पूर्वेकडील पठार आहे कोणतं शिलांग पठार. बघा मग याचं लक्षात कसं ठेवायचं, बुड्डा. बघा काय लक्षात ठेवायचं, एक म्हातारा बुड्डा आहे. बघा बुड्डा, मावा, मावा म्हणजे तंबाखू होते बघा लक्षात ठेवा. बुड्डा मावा, बांदे. बघा बुड्डा मावा बांदे, छोटू मदत कर. बघा छोटू मदत एकत्र घ्यायचं, मदत मदत करशी. बघा बुड्डा मावा बांदे, छोटू मदत करशी. काय लक्षात ठेवायचं, बुड्डा मावा बांदे, छोटू मदत करशी. बघा बुड्डा म्हणजे बुंदेलखंड हे पहिल्या क्रमांकाचं आहे, नंतर मावा म्हणजे माळवा हे दुसऱ्या क्रमांकाचं आहे, बांदे बांदे म्हणजे बाघेलखंड हे तिसऱ्या क्रमांकाचं आहे, छोटू छोटू म्हणजे छोटा नागपूरचं पठार. बघा हे झारखंड आणि छत्तीसगड मध्ये आहे. नंतर मदत, म म्हणजे महाराष्ट्र, द म्हणजे दंडकारण्य, म म्हणजे महाराष्ट्र, द म्हणजे दंडकारण्य, मदत, त म्हणजे तेलंगणा पठार, मदत त म्हणजे तेलंगणा पठार. नंतर कर, कर म्हणजे कर्नाटक, कर म्हणजे कोणतं कर्नाटक. हे उत्तर ते दक्षिण क्रम आहे. आणि लक्षात ठेवण्यासाठी मदत करशील, शील म्हणजे कोणतं हे शिलांगचं पठार किंवा याला मेघालय पठार म्हणून ओळखलं जाते. हे झालं उत्तर दक्षिण क्रम कशाचा पठाराचा. आता विंध्य पर्वताचे हे काय बरं उपभाग आहे. बघा मेन विंध्य प्रकार आहे. बघा विंध्य प्रकाराचे काही काय आहे उपपठार सुद्धा आहे. लक्षात ठेवा हे राजस्थान मध्ये येते, नंतर हे गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये येते, हे छत्तीसगड. बघा छत्तीसगड आणि झारखंड मध्ये येते, की महाराष्ट्र माहिती असेल तुम्हाला हे पण झारखंड मध्ये येते, हे थोडंसं पश्चिम बंगाल मध्ये येते कोणतं छोटा नागपूर पठार. लक्षात ठेवा. नंतर हे कर्नाटक आणि तेलंगणा मध्ये, कर्नाटक तेलंगणा आणि केरळ मध्ये येते, इथं तेलंगणा जास्त येते आणि आंध्र प्रदेश पण येते. नंतर बघा याचं पूर्वेकडून पश्चिमेकडे कर. बघा कधी कधी पूर्वेकडून पश्चिमेकडे करा तर पूर्वेकडे पहिलं कोणतं आहे शिलांगचं पठार. नंतर शिलांग झाल्यानंतर काय बरं त्याला शिलांगेस काय म्हणायचं मेघालयचं पठार. शिलांग झाल्यानंतर कोणतं येते मग छोटा नागपूर पठार येते. कोणतं छोटा नागपूर. छोटा नागपूर झाल्यानंतर बाघेलखंड, बाघेलखंड झाल्यानंतर बुंदेलखंड, बुंदेलखंड झाल्यानंतर माळवा पठार, नंतर येतो महाराष्ट्र. लक्षात ठेवा. मग याचे सुद्धा कोड आहे. बघा शी मेघा छोटू बाबू मेला. बघा मेघा छोटू बाबू मेला असे जमते किंवा शी. बघा शी छोटू बाबू मेला, तुम्ही दोन्ही घ्या. बघा शी मेघा छोटू बाबू मेला. तर बाबू कोणाचं नाव असेल कुत्र्याचं जरी असेल तर आपण म्हणतो ना शी छोटू बाबू मेला. बघा शी म्हणजे आणि मेघा म्हणजे कोणते येते मेघालय पठार किंवा शिलांगचं पठार. नंतर येते बघा छोटू. बघा शी म्हणजे शिलांग, मेघा म्हणजे मेघालय, छोटू छोटू म्हणजे छोटा नागपूरचं पठार येते. नंतर बा म्हणजे बाघेलखंड. बघा बा म्हणजे बाघेलखंड, बू म्हणजे बुंदेलखंड आणि मा म्हणजे बघा मेला. बघा लक्षात ठेवा मेच्या जागी मा घ्यायचा, मेला. मेला म्हणजे मा म्हणजे माळवा पठार. हे थोडंसं गुजरात आणि एमपी मध्ये जास्त आहे.
लक्षात ठेवा. इकडे काय बरं थराचं वाळवंट आहे, याला आपण राजस्थानमध्ये मरुस्थळीचा भाग म्हणतो. इथं कोणती पर्वतरांग आहे? अरवली पर्वतरांग आहे. कोणती पर्वतरांग आहे? अरवली पर्वतरांग आहे. तशी इकडे कोणती आहे? निलगिरी पर्वतरांग. समजलेपर्यंत हे झालं भारतातील पठारांचा बघा पूर्व पश्चिम क्रम आणि इकडे कोणता उत्तर दक्षिण क्रम. हे दोन्ही लक्षात ठेवा, यावर तुम्हाला प्रश्न विचारतात.